नमस्कार, मी रंजना बीडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल ठेवण्याकरिता जागा शिल्लक नाही। कारण शेतकऱ्यांचा माल ठेवण्याकरिता राखीव असलेले ओटे व्यापाऱ्यांनी कब्जा केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। या व्यापाऱ्याचा आणि खरेदीदाराचा माल सगळ्यात जास्त ओट्यावर असल्यामुळे शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला इथं जागा नसल्यामुळे या अडचणी ह्या शेतकऱ्याला समोर जात आहेत। या आमची अशी मागणी राहील की ओट्यावरचा सर्व जो माल आहे हे येत्या 2-3 दिवसात जर नाही उचलला तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे माल जाळू किंवा फोडू नाही तर कोणाच्या फेकून देऊ। कारण यांना बाजार समितींना यांना आम्ही कमीत कमी 10 वेळा सांगितलेले की हा खरेदीदाराचा माल इथून उचलावा म्हणून। व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदीनंतर त्या मालाची मापाई करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर न्यावा लागतो। असा नियम असताना सुद्धा व्यापारी शेतकऱ्यांच्या मालासाठी राखीव असलेल्या जागेवरच माल ठेवतात व त्यामुळे शेतकऱ्यांच्या नवीन आलेल्या मालाला विक्रीकरिता रस्त्यावरच ठेवावा लागतो। बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या अंतर्गत वाहतुकीमुळे या मालाचे अतोनात नुकसान होत असून त्याचा भुर्दंड नाहक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। मात्र याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची आहे की व्यापाऱ्यांचा, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे। तसेच ओटे खाली न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला। आम्ही नाही जरी असं घडलं तर आम्ही मोठा असं एक आंदोलन करू आणि संपूर्ण माल या ठिकाणी याची राख रांगोळी करून टाकू। त्वरित 2 दिवसात उचलला गेला पाहिजे। असं जर नाही झालं तर इथून पुढे आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडू। रुपेश बाजड, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, रिसोड। एकीकडे तरुणाई 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन्स डेच्या कार्यक्रमात गुंतली असताना दुसरीकडे सांगलीत मात्र आज व्हॅलेंटाईन्स डे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। शहीदांवर प्रेम करण्याचा संदेश देत सांगलीत शहीदांचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात आला। सांगलीत सोशल वर्कर फाउंडेशन कडून या उपक्रमाचे आयोजन केले होते। गेल्या 7 वर्षापासून सांगलीत शहीदांचा व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यात येतो आणि तरुणाईला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं काम केलं जातं। सोशल वर्कर फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित या पद्धतीने व्हॅलेंटाईन साजरा करतो। खऱ्या अर्थाने म्हटलं तर आपल्याला व्हॅलेंटाईनचा अर्थ आपण समजून एक वेगळे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवले जातात। पण खऱ्या अर्थाने म्हटलं तर आपले व्हॅलेंटाईन हेच आपले देशभक्त, आपले जे शहीद आहेत हेच आहेत आणि ह्यांचा व्हॅलेंटाईन साजरा करणं म्हणजे परत एक त्यांची आठवण त्या ठिकाणी आणणं। यावेळी माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेत राष्ट्रीय उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। तसेच सांगलीमध्ये आज एका सामाजिक संस्थेने व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने साजरा केला। हा प्रेमाचा दिवस आज सांगलीमध्ये इन्साफ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या संस्थेच्या मुलामुलींनी सांगली शहरातील बेघर आणि भिकारी यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे। घरातील भाजी भाकरीचा घास या बेघर आणि भिकारी यांना घरवून हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण शहरामध्ये फिरून या संस्थेच्या वतीने भाजी भाकरी देऊन या दिवसानिमित्त गरिबांवरही प्रेम करा असा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला। आम्ही फ्युजन डान्स अकॅडमी आणि इन्साफ फाउंडेशन तर्फे 3 दिवसा अगोदर आम्ही अवेअरनेस केलेला की आपल्या घरातलं जे जेवण, एक टाइमचं जेवण आम्हाला द्या। ते का तर आपलं व्हॅलेंटाईन डे साजरा आपण वेगळ्या पद्धतीने करतो, ते व्हॅलेंटाईन डे कसा करतो याचं सांगणं म्हणजे अवघडच आहे। फक्त आपण हा व्हॅलेंटाईन डेचं रूपांतर आम्ही रोटी डे म्हणून साजरा केला आणि अशा जे मागून खातात, रस्त्यावर उन्हात आणत बसतात, त्यांना एक वेळचं जेवण मिळावं याच्यासाठी आम्ही आव्हान केलेलं। तर आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला की भरपूर लोकांनी आपापल्या घरातले डबे भरून आम्हाला जेवण आणून दिले, भाकरी चपाती ते असून दिले। आम्हाला या लोकांना एक पोटभर अन्न घातलं, जेवण त्यांच्या तोंडात मुखात गेलं तर यांना जेवढा आनंद झाला तेवढा आनंद व्हॅलेंटाईन डे मुळे होत नाही। कारण हा आनंद व्हॅलेंटाईन डे मुळे एका मुलीला किंवा मुलाला आनंद होतो। फक्त आम्ही हा आनंद सर्वांना मिळावा याच्यासाठी हा नवीन उपक्रम आम्ही यापासून चालू केला आहे। तर हा उपक्रम सर्व लोकांनी आपल्या परीने राबवावा हीच आमची इच्छा आहे आणि हे जे फ्युजन आणि इन्साफ करणं आमची एक म्हणजे सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही पण आपापल्या परीने जे या लोकांना, अशा लोकांना जे तुम्ही अन्न द्या आणि व्हॅलेंटाईन डे आणि रोटी डे साजरा करा। प्रमाणे आम्हाला घासभर घातलं, चांगलं घातलं, चांगलं। गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली।
रामटेक गडमंदिर, अंबाडा घाट आणि रामटेक शहरात माकडांचा प्रचंड हौदोस सुरू असून या माकडांचं माकड चेष्टेनी रामटेककर आणि रामटेकात येणारे पर्यटक त्रस्त आहे. तर या माकडांना पकडण्याकरता आलेल्या वन विभागाच्या ट्रम्पर टीप आणि गडमंदिर परिसरातील पूजन साहित्य विक्री करणाऱ्यात माकड पकडण्यावरून चांगलीच तूतू मैमे झाली. रामटेकातील अंबाडा तीर्थक्षेत्र हे विदर्भाची काशी असून या ठिकाणी अस्थि विसर्जनाकरिता दूरदूरून लोक येत असतात. तर रामटेक येथे याच परिसरात भोसलेकालीन राम मंदिर असून इथेही पर्यटक मोठी गर्दी करत असते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या माकडांच्या उच्छेदाने पर्यटकासह रामटेककर कमालीचे त्रस्त दिसत आहे. आता या माकडांच्या बंदोबस्ताकरिता रामटेक वन विभागाने मथुरेवरून मंकी ट्रम्पर टीप आणली असून रामटेकसह अंबाडा, गडमंदिर परिसरातून 125 वर माकड पकडण्यात आले असून या माकडावरून वन विभाग आणि पूजा साहित्य विक्रेत्यात शाब्दिक चकमक होऊन माकड पकडण्यास विरोध केला आहे. मात्र वन विभागाच्या या मोहिमेने रामटेक व परिसरातील हजारोंच्या संख्येतील माकडांवर आळा बसेल काय याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. शेगाव येथे नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी आज तूर विक्रीसाठी आणली होती. परंतु तूर खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. या तूर खरेदी भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. परिस्थिती अशी आहे की व्यापाऱ्यांचा माल मोजला गेला त्या दिवशी व्यापाऱ्याच्या मालाला कुठल्याच प्रकारची कोणत्याच प्रकारची चाळण लावलेली नाही याची सीसीटीव्ही फुटेज इथं उपलब्ध आहे. हा एक विषय. दुसरा विषय म्हणजे शेतकऱ्याचा माल टोकन नंबर न देता व्यापाऱ्याला टोकन नंबर दिला जाते, शेतकऱ्याला टोकन नंबर दिला नाही जात. अशा प्रकारचा इथं गैरकारभार सुरू आहे. आजच्या तारखेमध्ये इथं यांना आदेश आलेला आहे की बा 10च्या नंतर काटा चालू करा. इथं काटा सकाळी 8 वाजतापासून 7 वाजतापासून व्यापाऱ्याचा माल इथं मोजला जाते. व्यापारी शेतकऱ्याच्या नावानं माल इथं मोजते याची चौकशी झाली पाहिजे. पूर्ण भ्रष्टाचार असं म्हणणं तुमचं? पूरा संपूर्ण भ्रष्टाचार. गजानन काडुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बुलढाणा. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.